मी आज खास धुळ्याला आलो आहे. जे माझे मित्र आहेत श्रीरंग आर्ट पेंटर आहेत, ते उत्कृष्ट पेंटर आणि मूर्ती कलाकार पण आहेत. आज मी खास त्यांच्याकडे एका कार्यक्रमासाठी आलो आहे, कानबाईच्या कार्यक्रमासाठी शूटिंगसाठी पण आलो आहे आणि तो प्रोग्राम मी आपल्या चॅनलला पण टाकणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्यात जे कला गुण आहेत ते माणसाला फार आकर्षित करतात आणि आपण आता त्यांच्याशी भेटूया आणि त्यांनी जी मूर्ती बनवली त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ, ही कसं करता बा तुम्ही, काय करता म्हणून. नमस्कार अण्णा. नमस्कार. हे आमचे पेंटर मित्र अण्णासाहेब. अण्णासाहेब, ही मूर्तीचं काम केलं तुम्ही कसं, म्हणजे तुम्हाला आवडच आहे का पहिल्यापासून? आवड म्हणजे आमच्या रक्तातच आहे. असं माझे वडील जे होते ते पेंटरच होते आणि मूर्तिकार होते, उत्कृष्ट मूर्तिकार. आणि धुळ्यामध्ये उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून दत्ता पेंटर म्हणून ते मशहूर होते. असं त्यांच्यानंतर आमच्या मोठ्या भावांचं नाव दत्ता पेंटर आहे. हो. वडिलांनी भावाच्या नावावर फार्म चालू केलेली. त्याच्यानंतर मग आम्ही पेंटिंग करणे, साईनबोर्ड, पोर्ट्रेट आर्ट वगैरे आणि मूर्ती बनवणे. म्हणजे महत्वाचं म्हणजे ही कला तुम्हाला जन्मजात वारसा घ्या आणि त्याच्यात तुम्ही अजून वाढ केली, अग्रेसर गेले आणि वाढ केली. हां. तर ही मूर्ती किती दिवस झाले आता बनवायला? ही मूर्ती बनवून आता जवळजवळ 15 दिवस झाले मला. आणि म्हणजे 15 दिवसापासून चालू आहे काम मूर्तीचं. आणि काम चालू असताना मग प्लास्टरची एक मनसे, महाराष्ट्र धुळ्यात मनसेचं गणपती बसतो, मंडळ आहे मोठं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं. आणि माझा पुतण्याच होता त्या धुळे शहराचा मनसेचा अध्यक्ष. त्यांनी सांगितलं की अण्णा ही मूर्ती तुम्ही बनवा यावरती. आणि बऱ्याच वर्षानंतर मी ही मूर्ती बनवायला हातात घेतली आणि मग ही प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेली असते. तिथं आता याचा फाउंडेशन तयार करून घ्यावं लागतं. लोखंडी फाउंडेशन तयार केल्यानंतर मग पायापासून सुरुवात करतो आम्ही. पाय, हात, सोन वगैरे असं ही मूर्ती आम्ही बनवतो. म्हणजे आता ते एक चित्रकलेमध्ये अशी एक कथा आहे, जे न दिसे नेत्री ते असे चित्री, त्याशीच म्हणावे कलाकृती. म्हणजे ती कलाकृती तुम्ही उतरवली. आणि एक संकल्पना केली मी की आपल्याला काहीतरी नाग असा दाखवायचा. नागावर पाय ठेवून गणेश राजा उभे, म्हणजे अर्थात श्रीकृष्णाचं प्रतिरूप दिलंय. म्हणजे आपला तो कोणता नाग होता, तो कालिया मर्दन गणेश आणि कालियाचं केलेलं असं दाखवलेलं आहे. आणि अजून इथं बरेचसं काम बाकी, फिनिशिंग बाकी आहे. त्याला ओरिजिनल धोतर वगैरे टाकलं जाईल, उपरणं वगैरे फिनिशिंग वगैरे झाल्यानंतर अगदी उत्कृष्ट येईल ती. अतिशय तुम्ही बनवली आकर्षक मूर्ती आहे. मित्रांनो, अशा प्रकारे चांगलं काम करतात आणि मला त्यांना भेटून फारच आनंद वाटला. आज मी त्यांच्याबरोबर 4 दिवस राहणार आहे आणि त्यांच्याकडे जो कानबाईचा कार्यक्रम मी पूर्णपणे शूट करून त्यांनी केलेलं जे एक धार्मिक, त्यांची वृत्ती पण धार्मिक पण असून म्हणजे सर्वांना त्यांनी मदत करणे, या अशा गोष्टी त्यांच्याजवळ आहेत. आणि आवर्जून ज्यांना एक वेळ जो मित्र त्यांना भेटला तो कधीच त्यांना सोडून जात नाही, हे पण तेवढंच खरं आहे. बरोबर आहे ना अण्णा? तर थँक्यू गाईज. आपण नक्कीच बघा. आता आम्ही पुढच्या हप्त्यात हा प्रोग्राम टाकेलच चॅनलला. आणि कानबाईची कशी म्हणजे येते पाहुणीन कानबाई म्हणून येणार आहे इथं, आणि त्या कानबाईचं मातेचं कशा प्रकारे म्हणजे एक विधी वगैरे असतात त्याप्रमाणे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. आणि त्याच्यातला जो आनंद आहे ते इथले जे नाते गोते मित्रपरिवार एकत्र येतात आणि त्याच्यामुळे एक जिव्हाळ्याचा आनंद निर्माण होतो. आणि असं दरवर्षी होत राहू अशी मी परमेश्वराला किंवा कानबाई मातेला पण प्रार्थना करू. आणि अण्णांकडे असे प्रोग्राम घडत राहू आणि त्यांच्याकडे सर्व मित्र नातेवाईक असे एकोप्याने यावं, एवढीच माझी इच्छा. चला, थँक्यू अण्णा. नमस्कार.